भाऊजी अरे वहिनी बोला ना. माझं एक छोटं काम होतं. तुम्ही यांना फोन करून दुपारच्या गोळीची आठवण करून देता का प्लीज? नाहीतर विसरून जातील होते. आत्ता लावतो. अहो अहो काय झालं दादा अहो अरे सावकाश. हळू हळू हळू. भाऊजी एक मिनिट. सावकाश बसवा त्यांना. काय झालं यांना? हा हो हे साहेब रस्त्याच्या कडेला गाडीमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडले. काय? बराच वेळ झाला यांचा काही रिस्पॉन्स नाही. मग यांना आम्ही कसं बसं गाडीतून बाहेर काढलं. थँक्यू थँक्यू. तुम्ही यांना इथपर्यंत घेऊन आला. थँक्यू कशाला. तुम्ही तुम्ही पाणी वगैरे काही घ्या ना. मी नको नको आम्ही येतो. भाऊजी आपण यांना आतमध्ये घेऊन जाऊयात का? दादा चल सावकाश. कशा आहात मंजुषाताई? बरी आहे. मी आत्ता तुमच्याशी जे बोलणार आहे त्याने कदाचित तुम्हाला वाईट वाटेल, त्रास होईल, पण तरी मी बोलणार आहे. आणि त्यासाठी मी आधीच तुमची माफी मागते. असं काय करता अनघाताई? बोला ना. माफी वगैरे नका मागू. असंही आता मनाला लागणं किंवा वाईट वाटणं ह्या सगळ्याच्या पलीकडे गेले. दगड झालंय मन आता. बोला. मंजुषाताई, तुमच्या मनात आता काय चालू असेल हे समजू शकतं मला. एखादी अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते की त्यावेळेला मृत्यू हीच एक सुटका आहे असं वाटायला लागतं. आणि मग अचानक एक दिवस त्या नात्याचं मूळ असलेली व्यक्ती किंवा कदाचित ते नातं आपल्या आयुष्यातून दूर निघून जातं. आणि आपला विश्वासच बसत नाही की असं काही घडलंय. मृगजळ वाटायला लागतं हे सगळं. पण तरी धाकधूक असते मनात थोडीशी. ती काळी सावली पुन्हा आयुष्यात आली तर. मी अशी तुमच्यासारखी खूप वर्ष काढली आहेत, घाबरत रडत. पण मग एकदा ठाम निर्णय घेतला आणि सगळं सोडून पळून आले. आज इथे आहे मी, पण अजूनही रात्री भीती वाटते. घराबाहेर पाऊल वाजलं ना किंवा जरा कुठे खट झालं की वाटतं तो काळा भूतकाळ परत आला. पण तुमच्याकडे संधी आहे हा भूतकाळ कायमचा पुसून टाकून नामशेष करण्याची. मंजुषाताई, सत्यजित माझा खूप चांगला मित्र आहे आणि मला त्याच्याबद्दल एवढी खात्री निश्चित आहे की तो एखाद्याच्या जीवाला जीव देऊ शकतो. त्यामुळे माझा ऐका. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा आणि नवऱ्याविरुद्ध साक्ष द्या. बाकी सगळ्यांचं सोडा हो. एका गोष्टीवर विश्वास ठेवा. एक मोठं आयुष्य तुमच्या समोर उभं आहे. हे जे या सगळ्या वर्षांचे पडसाद आहेत ना, हे हळूहळू मिटतील. नाही खरंच. आणि एखादी अशी व्यक्ती आयुष्यात येईल जिच्या जोडीनं सोबतीनं तुम्ही पुढचं आयुष्य चालू शकाल.
मला कल्पना आहे आत्ता हे सगळं ऐकण्याच्या मनस्थितीतही नाही आहात तुम्ही. पण हे सगळं एक अशी व्यक्ती तुम्हाला सांगते जिने हे स्वतः सगळं भोगलंय. मंजुषाताई, विचार करा. शेवटी निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. आई, काही नाही. झोप, उठू नको. झोप. इतका वाईट आहे का ग आई मी? एवढा वेळ लावलास मला जवळ यायला? तू आलास आई, माझं चुकलं म्हणून. बघ, अजूनही मान्य करत नाही. कारण माझं काहीच चुकलेलं नाहीये. ठीक आहे, तुला पटलं की मग बोलूया. आता झोप. आई, तुला मी चुकीचं वाटत असलो तरी आता गरज आहे ग मला तुझी. विनंती करतो मी, प्लीज थांब ना जवळ. मी आहे बाळा, तुझ्या जवळच आहे. झोप. काय रे सुहास, आज एकदम इकडे कसं येणं केलंस? मी खास तुम्हालाच भेटायला आलो होतो भाऊजी. भाऊजी, तुम्ही मला ACP जोगदंडेंचा नंबर दिला होतात ना, तर मी जाऊन त्यांना भेटून आलो. मग काय म्हणाले ते? ते म्हणाले की आत्ता प्रियावर दादाचं खूप प्रेशर आहे आणि म्हणून प्रिया असं वागतेय. एकदा का दादा गजाआड गेला की मग आपल्याला प्रियाला त्याच्या तावडीतून सोडवणं सोपं जाईल. दादाला आपण गजाड करायचं कसं? त्याच्या विरुद्ध परत पोलीस कंप्लेंट करून? नाही, ACP साहेब म्हणत होते की मध्ये सत्यजित भाऊजी आणि तुम्ही दोघांनी मिळून दादांच्या मिसेसची साक्ष मिळवण्याचा प्रयत्न केला होतात. पण आयत्या वेळी मंजुषा वहिनी घाबरल्या आणि ती संधी हुकली. पण जर त्या अजूनही साक्ष द्यायला तयार असतील तर काहीतरी होऊ शकतं. म्हणजे आपण दादाच्या विरोधात काहीतरी करू शकतो. पण एक प्रॉब्लेम आहे. काय? दादा भारतात नाहीये, तो युरोपला पळून गेलाय. मग प्रिया? तेच तर ना, दादाच्या अशा जाण्यामुळे प्रियाला शोधायला वेळ लागेल. पण तू असा धीर सोडू नकोस, लागेल प्रियाचा शोध. प्रियाला भारताबाहेर घेऊन जाणं दादाला सहज शक्य नाही. इथेच आसपास कुठेतरी असणार. आणि तसंही दादा काय कायमचा राहायला गेला नाही भारताबाहेर. येईल लवकरात लवकर परत. मग बघू.
औषध घ्या. माझ्या मी घेतल्या असत्या गोळ्या. गरज नाहीये हे करायची. कसं वाटतंय आता? बरं वाटतंय ना? तुम्ही सकाळी मंजुषा वहिनींकडे गेला होतात ना? काय म्हणाल्या त्या? दादा विरुद्ध साक्ष देणार आहेत ना त्या? ते काहीच बोलायला तयार नाही आहेत. त्या हरामखोरानं एवढी दहशत निर्माण केली त्यांच्या मनात की त्याचं नुसतं नाव जरी त्यांच्या समोर काढलं तरी त्या घाबरतात. मी समजू शकते त्यांची अवस्था. म्हणजे त्या आपल्या घरी आल्या होत्या तेव्हा पाहिलं होतं मी त्यांना. पण आता कच खाऊन चालणार नाही, कारण ही अशी संधी पुन्हा नाही मिळणार. प्रियाचं अख्खं आयुष्य याच्यावर अवलंबून आहे. मला काहीही करून मंजुषा वहिनींना कन्व्हिन्स करावंच लागेल. त्यांच्याशी बोलावंच लागेल आणि वेळ खूप कमी आहे. एक एक क्षण महत्वाचा आहे. अहो हे बघा तुम्ही. अहो अहो तुम्ही. अहो अहो हे बघा तुम्हाला आरामाची गरज आहे. ए तू उगीच शहाणपणा करू नकोस, कळलं? मला जाऊ दे. तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. तुम्हाला शपथ आहे पिल्लूची. मंजुषा बहिणींशीच बोलायचंय ना? मग मी बोलेन. हा देवळे, यादीत दिलेल्या सगळ्या वस्तू मला हव्या आता. हा करेक्ट. आणि ते सामान मग माझ्या घरी पोचवा. ठीक आहे ना? ओके ओके. अरे पिल्लू कुठे आहे? रूम मध्ये असेल. मी आता तिथूनच आले ना, नाहीये तिथे. मग वहिनींकडे असेल. अरे ती पण नाहीये घरात कुठे. मी सगळीकडे शोधलं तिला. किचन मध्ये बघितलं, वरती बघितलं. बरं बाहेर पाऊस पडतो, ती बाहेरही जाणार नाही. गेली कुठे मग? आई आई तू शांत हो, टेन्शन नको घेऊस. मी बघतो काय करायचं. ही बघ नेत्रा आली. नेत्रा वहिनी कुठे आहेत? मंजिरी बहिणी हो त्या बाळाला घेऊन बाहेर गेल्या. काय? हो म्हणजे अगं मग तू विचारायचं ना तिला कुठे चालली आहे ते. आई मी विचारायचं काम केलं पण त्या काहीच बोलल्या नाहीत. नुसतं जाऊन येते एवढंच सांगितलं. मी काही फार विचारायला गेले की त्यांना उद्धटपणा वाटतो तो माझा. मग मी नाही बोलले फार. आई हिचं सोड. तू नीट आठव, पिल्लूला आज कुठचं वॅक्सिनेशन द्यायचं होतं का? नाही रे, नाही. आणि तसंच काही असेल तर ती मला नाही तर सासूबाईंना बरोबर नाही का घेऊन जाणार? एकटी कशी जाईल ती? कुठं गेली असेल ही मुलगी? मंजिरी, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. कशी आहे सगळं तू? आणि बाळ कसं आहे? मला कधीपासून बाळाला भेटायचं होतं माहितीये. मला मंजुषा बहिणींना भेटायचं. ओ आय एम सॉरी. ये ना प्लीज. मंजिरी एक मिनिट.
एक रिक्वेस्ट होती. मी एकदा तुमच्या मुलीला बघू. किती गोड आहे हे. मंजुषा वहिनी कुठे? हा, इथे आतमध्ये आहेत, लेफ्ट. थँक्यू. गेली असेल ही मुलगी. आता हिच्यात आणि सत्यजित मध्ये काही पुन्हा वाद झाले का? खरं तर असं न सांगता करत नाही ती कधी. ते गेली असेल, मला तर काही सुचतच नाहीये, मला काही कळतच नाही खरं सांगायचं. शाले, नको नको ते विचार मनात आणू नगस. आणि आता तरी सत्याला दोष देणं बंद कर. येऊन जाऊन तुझी गाडी सत्यावरच घसरलेली असती बघ. सासूबाई, मी त्याला दोष देत नाहीये. मला मंजिरीची आणि पिल्लूची काळजी आहे. हो, पावसाळ्याचे दिवस आहे, जिथं तिथं पाणी असेल, एवढ्याशा बाळाला घेऊन कुठे गेली असेल ती? अगं भय, मंजिरी तिची आय हाय. तिला आपल्या पिलाची काळजी नसणार काय? आणि सत्य येतोय, त्याच्यामुळे काय बोलू नकोस. अजय, अगं पिल्लू कुठं आहे? तू शांत राहणार असशील तर सांगते. म्हणजे मंजिरी पिलाला घेऊन कुठेतरी बाहेर गेली आहे बघ. म्हणजे कुठे गेले कुणालाच ठाव नाही. काय? सत्या, तू शांत राहणार. हे बघा, कोण आलं तुम्हाला भेटायला? कोणाकडे आलो आपण पिल्लू? मावशीकडे आलो. कोणाकडे? मावशीकडे आलो. ओ ग माझे सोनुडे, घ्या ना. नाही, नको. तिला तुमच्याचकडे असू दे. उगाच माझी काळी सावली तिच्यावर पडायला नको. तिला आयुष्यात खूप सुख मिळू दे. मी प्रार्थना करेन देवाकडे. मंजुषा ताई, माझं जाऊ दे. तुम्ही कशा आहात? मी बरी. मंजिरी वहिनी, तुम्ही इथे कशासाठी आलात माहितीये मला, पण तुम्ही सगळे जे करायला सांगताय ते करणं मला शक्य नाहीये. का? नाही, ते शक्यच नाहीये. तुम्हाला असं नाही वाटत की तुम्ही फक्त स्वतःपुरता विचार करताय? मला माफ करा मंजुषाबाई, मी तुमच्याशी अशा पद्धतीने बोलते, पण त्यामागे कारणही तशीच आहे. तुमच्यासाठी किती लोकांनी स्वतःचा जीव धोक्यात घातलाय तुम्हाला कल्पना आहे? मी स्वतः, माझे मिस्टर, विहंग भाऊजी, माझं अख्खं कुटुंब, आणि आता या अनोळखी अनघाताई सुद्धा. आमचा विचार करणं तुम्हाला महत्वाचं नाही वाटत का मंजुषा बहिणी? बाकी कुणाचा नाही, पण प्लीज या लहानग्या मुलीचा तरी विचार करा.